नमस्कार. लागूबंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टरची हेल्प मिनिस्टर नात्यापलीकडचं नातं या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गीता मारुती एकलूर या वहिनींना आज भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. खूप कष्ट करणाऱ्या या माऊलीशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून वहिनी. हे माझे मिस्टर आहे आणि त्या माझ्या मुलांच्या ना क्लास टीचर आहे. म्हणजे लहानपणापासून माझ्या दोन्ही मुलं ना त्यांच्याकडेच वाढलेली आहे. बरं. लहानपणापासून ते आमच्या काकी आहे. आम्ही काकीच हाक मारतो, टीचर म्हणून हाक नाही मारत. नाही, काकी काकी. नमस्कार. नमस्कार. मग तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुंबई डोंबिवलीतच. डोंबिवलीतच. आणि तुमचं? कर्नाटक. कर्नाटक. हे कर्नाटकचे आहेत? हा, कर्नाटकचे. आम्ही पण कर्नाटकचेच आहे, पण आम्ही इथे राहायचे. मग ह्यांची ताई डोंबिवलीत राहायची ना. मी 10वीला शाळेत होती, पांडुरंग विद्यालय रारवीर नेरुकर हायस्कूलमध्ये. तर तिथे मी शाळेत जायची. मग त्यांचा आणि आमचा रूम बाजूलाच होता. मग तिथनं आमची ओळख झाली. पण ते बोलतात कुठली भाषा? मग आम्ही कन्नडच बोलतो घरात. मग तुम्ही मराठी नाही बोलत? बोलतो. बाहेर बोलायचं असेल तर मराठी नाही. ते बोलतात की नाही? हो. येतं तुम्हाला? थोडं थोडं येतं. थोडं येतं. तेवढं येतं ते बस झालं. बरं, कशी आहे बायको तुमची? अच्छे है. अच्छी है. अच्छा. हिंदी में बात करते हैं? हो, हिंदी में बात कि करते. कन्नडा में? कन्नडा, हिंदी, इंग्लिश. कन्नडा, हिंदी, इंग्लिश. मराठी नाही आता. मराठी थोड्याला काय म्हणतात तुमच्याकडे कन्नडात? थोड्याला जरा जरा. जरा जरा. हा, जरा जरा. जरा जरा माताड. जरा जरा माताड मराठी. हा. नाही, पण मला सांगा, मग लग्न जमलं तुमचं किती वर्षापूर्वी? आमचं 2009 मध्ये लग्न जमलं. तुम्ही मला सांगा, कन्नडमध्ये सांगा की यांचा स्वभाव कसा आहे? इवर स्वभाव छंददा रे. हा, छंददा. हा, मस्त. म्हणजे चांगला आहे. मला कळलं छंददा म्हणजे. हा, इधर कलर का काम, इधर कलर ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದಾನ डोंबिवलीದಾಗ. कलर मारतात? कलर का पेंटिंग का. कलरचं पेंटिंगचं काम करता? कोण? मिस्टर. तुम्ही? हा, तर त्याच्याने ओळखीने ते कामाला तिकडे कर्नाटक साइड मध्ये काम नव्हतं ना. मग ते आले त्यांच्या ओळखीने, असं सगळं तिकडे झालं. लव्ह मॅरेज आहे का तुमचं? लव्ह मॅरेज होऊन अरेंज मॅरेज झाले. पण लव्ह मॅरेज झालं? हा, अरेंज मॅरेज झाले. घरात सगळ्यांना. मला एक सांगा, कन्नड त्यांना येत होतं, तुम्हाला पण येत हो, होतं? कन्नड येतं. आम्ही एकच जातीचे. मग काय विषयच संपला. तर कसं आमच्यामध्ये असं दुसऱ्या जातीचं चालत नव्हतं ना. बर. मग पहिले लव्ह मॅरेज होऊन मग घरात त्यांनी विचारलं. मग त्यांची लोक आली आणि विचारलं. मग आमच्या आई बाबांनी पण विचारलं. मग त्यांच्यावर संवाद साधला त्यांनी. पण कन्नडामध्ये प्रपोज कसं करतात? ಇವ್ರು ತಾಯಿ ತಂದೆ ಕೇಳದ ನಿಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಡಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಓಡೋಗಿ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ವಿ. अच्छा, मला कळलं पळून नेलं वगैरे ते असं फिरायला गेले. वापस ತಂದೂರು नमगा ತಂದು ಎಲ್ಲರೂ ಕಲಿಸಿ ಮದುವೆ ಮಾಡೋದು. अच्छा, म्हणजे तंदुरीच घेऊन आला? काय बोलले ते मला काय कळलं? त्यांनी काय सांगितलं, अगोदर आई बाबांना विचारलं. बरोबर. हा, मग नंतर त्यांनी नाही सांगितलं. मग मी घेऊन गेलो पळून. मग नंतर परत त्यांनी आम्हाला वापस आणलं आणि मग लग्न केलं. पण तंदूर काय म्हणाले ते? तंदूर म्हणजे आणलं. अच्छा, तंदूर म्हणजे आणलं. अच्छा. मला वाटलं तंदूर वापिस तंदूर नमक तकोंडी. मला वाटलं लग्नात मेनू म्हणून कसं असतं. नाही, तंदुरी नाही. और तकोंड होगी ना वापिस तू तकोंड तंदूर. हा, छान आहे, मला कळलं. पण मला विचारायचंय का, तुम्ही सांगा, या कधी रागावतात का हो? नाही. तुम्ही कन्नडमध्येच बोला. ह्या रागावतात? नाही ಇಲ್ಲ. वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? छंद ಅಲ್ಲ ರೀ, मस्त ಅಲ್ಲ. ಏನು ನನಗೆ जीव ಹೆಚ್ಚಿನ चांगला आहे स्वभाव. काय हो, असंच बोलले ना मला, तुम्ही समजावून सांगायचं. हो, असंच बोलले. मी जरा रागिष्ट आहे. मला लवकर राग येतो. मी पटकन बोलून बसते. मी अशी थांबून नाही बोलत. काय असेल ना चुकीचं, मी पटकन तोंडावर बोलून मोकळी होऊन जाते. पण त्यांनी स्वभाव बदलायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? ಇಲ್ರಿ. इल्ला. पण बदलणारच नाही तर इल्ला करून काय उपयोग आहे, हो की नाही? बरं वहिनी, मला सांगा, असा हा इतका छान स्वभावाचा नवरा तुम्हाला मिळाला, त्यांचा स्वभाव कसा आहे? खूप चांगला आहे. खूप. माझ्या आई बाबांपेक्षा पण खूप चांगला आहे. खूप म्हणजे खूप. म्हणूनच मी एवढी हे केलं. बरं, तुम्हाला विचारतो, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. त्यांना सांगा मी काय विचारतोय ते.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, तर ते चढ उतारामध्ये कशी साथ दिली तुम्ही? ಹಾಂ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟ ನೀ ಹಾಂ ನಾವು ಇಬ್ಬರು ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ ರೀ, ಇಲ್ಲಿ ಡೊಂಬೋಲಿದಾಗ ಹಿಂಗೆ ಭೇಟಿ ಆಯಿತು. ಭೇಟಿ ಆಗಿನ ಮ್ಯಾಗ ಲವ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೊಕ್ಕಳ ಮೇಲೆ ದಂಧೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಒಂದು ರೂಮ್ ಬಿ ತೊಗೊಂಡಿದ್ದೆವು 30 लाख ರೂಪಾಯಿ. ಇದೇ ಕಲರ್ ದಂಧೆ ನಾ ಮಾಡೋದು, ಭಾಂಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಈಗ 3 ವರ್ಷ ಆಯ್ತು. 30 लाख रुपये. हा मेहनत करून इकडे दिवसा पण कामं करायचो, रात्री पण कामं करायचे, लोकांकडे पैसे जमवून स्टार्टिंगला हा होता छोटा, तर छोटा झाल्यावर आम्ही पोस्टात पैसे भरायचे, आई पण भरायची अगोदर माझ्या नावावर, त्याच्या ओळखीनं मग माझ्याकडे यायचे. असे पैसे साठवून गेले, कष्ट खूप केले, जेवायला पण वेळेवर जायचो नाही घरी, आहे ग. रात्रीचे पण काम आत्ता पण करते, अजून द्यायचे पैसे बाकी आहे, लोन पिटायचं बाकी आहे, आत्ता पण अजून कष्ट करतोय दोघं. नाही पण ते काय काळजी करू नका, एकमेकांच्या साथीने छान काम करणार. आता किती जणांकडे काम करता तुम्ही? तरी 4-5 ठिकाणी करते. हो. हो, सकाळी निघता कितीला घरातून? मी 8ला निघते, आणि येता कितीला? 5 वाजेपर्यंत येते. सतत काम? हा सतत काम. थोडंसं मध्ये दुपारी 2-2:30ला टायमिंग नाहीये जेवायचं, कधी 2, कधी 3, कधी 4, कधी 5 पण वाजून जाईल असं. आणि रात्री परत हे गुजराती लोकांचे रात्रीचे पण काम असतात, मग रात्री पण जायचं अरे वा, असं. म्हणजे खूप काम करता. हो, खूप कष्ट काम करता. करतो, खूप काम करतो. काय म्हणतायत जरा तुमच्याबद्दल ऐकूया ना. तुम्ही ज्यांच्याकडे काम करता त्यांचं काय म्हणणं आहे? नमस्कार, मी अंजली मुकुल चितळे. आता माझ्याकडे काम करायला जी मुलगी येते गीता, मग ती घरातलं काम, घराची स्वच्छता ठेवणं, नंतर सगळं धुणी भांडी, हे सगळे कामं ती अगदी मनापासून करते. काम तिचं अतिशय स्वच्छ असतं. ते कुठे बाहेर जायचं असेल, डॉक्टरांकडे जायचं असेल, कारण माझी तब्येत मध्ये मध्ये बरी नसते, ती माझ्या बरोबर असते. ज्या वेळेला माझे यजमान गेले त्यावेळेला ती काही हे न करता इतर कामं करून सतत ती माझ्या बरोबर असायची, येऊन बसायची. माझी मुलगी मेघना जरी माझ्यासोबत होती तरी पण ही पण मुलीसारखी मला सोबत करत होती. त्याच्यानंतर एक गोष्ट अशी झाली की माझ्या दोन्ही डोळ्यांचं रेटिना डिटॅचमेंटचं ऑपरेशन झालं. मला घरात, आई माझी 92 वर्षाची, तिला घरात ठेवून माझ्याबरोबर माझी मुलगी, जावई वगैरे सगळे हॉस्पिटलमध्ये आले होते आणि मी इथे येईपर्यंत ती थांबली. घरी आल्यावर मला दोन्ही डोळ्यांना हे होत नव्हतं, दिसत नव्हतं, तरी पण तिने माझी पहिला नीट सोय लावली, घरातलं सगळं नीट पाहिलं, मी व्यवस्थित आहे हे बघितलं आणि नंतरच ती निघून गेली. अगदी प्रेमाने ती काम करते, अजूनही तिचं ते तसंच चालू आहे. आता सुद्धा कधी वॅक्सिन घ्यायचं झालं, काय झालं, मी एकटी असली तरी ती माझ्या बरोबर सतत सोबत करत असते. कामाबद्दल तिच्या बोलायला हे नको, तिच्या घरची लोकही तिला तशी साथ देतात आणि तिने आता ती इतकी ती झालेली आहे तशी कामाला हे करून हुशार, आणि आता सगळं तिचं तसं व्यवस्थित चालू आहे. बरीच कामं पण ती करते, एवढं करून सुद्धा ती माझं घर व्यवस्थित सांभाळते. माझ्या गीतासारख्या ह्या मुली, मावश्या, ताई, ह्या ज्या आमच्यासारख्या गृहिणींचं जीवन सुखकर करतात, त्यांच्यासाठी बोलण्याबद्दल जी मराठीनी आणि आदेश बांदेकरांनी आम्हाला जो हा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि खरं सांगायचं म्हणजे आमची ही गीता खरोखरच हेल्थ मिनिस्टर आहे. वा, कसं वाटतंय ऐकून? चांगलं वाटतंय. चितळे काकी खूप छान बोलले तुमच्याबद्दल. तुम्ही कधी रागवत नाही. 5वीला असताना तेव्हापासून जात होती. पहिले झाडांना पाणी टाकायची, मग त्यांच्याकडनं हळूहळू काम मी शिकत गेली, मग तेव्हा मी थोडी प्रगती होत गेली. पण खूप चांगले आहेत का त्या? हो, खूप चांगले आहे. हं? हा, रागवतात पण आणि हात पण फिरवतात. मायेचा हात पण फिरवतात आणि रागवतात. बरं, इतकं चांगलं काम करणाऱ्या यांना तुम्ही आता बक्षीस मिळवून देणार का बघायचंय. 3 दागिने दाखवतो. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ मिळवून देणार आहात. 3 फोटो दाखवणार आहे, ते तुम्ही ओळखले तर या माऊलीला सोन्याची नथ मिळवून देणार आहात. कन्नडमध्ये नावं सांगा, कुठले दागिने आहेत ते. हे काय आहे? कोळ्ळाईन. कोळ्ळाईन. कोळ्ळाईन म्हणजे पेंडंट नवग्रहांचं आहे. अभिनंदन. कोळ्ळाईन. हे काय आहे? कैदागिन. कैदेली. हो, कैयागिन. कैयागिन म्हणजे काय? काही म्हणजे हात, हात. हाताचं बेसले. हातात. अरे वा, अभिनंदन.
हे काय आहे? कोळागीन लक्ष्मी. लक्ष्मी. लक्ष्मीचं आहे का? म्हणजे टेम्पल ज्वेलरी म्हणतात याला. वा 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 वा, किती मस्त. कन्नड भाषेतच आज त्यांनी बोलायचं ठरवलं आहे. माझं थोडंसं समजण्यामध्ये काही ठिकाणी गडबड होते आहे, पण खूप छान वाटतं आहे. कारण तुम्ही दोघे इतकं छान मराठी बोलणारी ही आमची माऊली तुमच्या घरात आलेली आहे, तेव्हा असेच हसत राहा. अभिनंदन. लागूबंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ वहिनी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. मग हे रागावले की कुठल्या भाषेत बोलतात? कन्नडामध्येच बोलतो. हो, हा. काय बोलतात? दाखवा. काय बोलतात? ನೀ ಇದು ದಂಧೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡತ್ತಿದ್ ಇದು ಚಲೋ ಮಾಡತ್ತಿಲ್ಲ ಇದು ಮಾಡ್ಲಾಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ ಜರ ತಿಳಿ ನಿಂಗೆ ತಿಳಿಯಲ್ದು ಸುಮ್ಮನೆ दुसरोदರಿಗೆ साया ಮಾಡತ್ತಿದಿ असं. मग तिळाचं तेल वापरलं की राग कमी होतो का? इतक्या वेळा तीळ बोललात तुम्ही. तिळा तिळ्याल्द म्हणजे समजत नाही का? अच्छा, समजत नाही का? मला वाटलं तिळा तिळा सुखाचं दार होतं. नाही, तिळ्याल्द निघेन म्हणजे समजत नाही. एवढं सांगतो तरी तुला समजत नाही का? असं म्हणतात. काय असं म्हणतात तू तुम्ही? दुसऱ्यांना सहाय्य करत असते, आपलं पण घराचं बघत जा. दुसऱ्यांचा विचार करत असताना स्वतःचा सुखाचा विचार कर, स्वतःची काळजी घे, अशी त्यांना काळजी आहे. सांगा तुम्ही आता या दोघांबद्दल. गीताची ओळख मुलांपासून झाली. मुलं ज्युनियर KG पासून माझ्याकडे येतात. मुलांना मोठं कर आणि पुढे यशस्वीरित्या पार पडू दे. किती छान आशीर्वाद दिलाय. तुम्ही जे कष्ट करतायत त्या कष्टाला फळ येऊ दे. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, असं कधी रिसॉर्टवर आले होते का तुम्ही कधी? नाही. हा? नाही. मग आता कशी मजा केली? नाही, मैं गया था का बेंगलोर में. आता कसं वाटतंय? पण छान वाटतंय. मी असं वाटते मी स्वप्न बघते. खरं सांगते, मी माझ्या आयुष्यात हे असं येईल असं मी कधी विचारही केलं नव्हतं. एवढं मला आनंद वाटते. मग आता ना तुम्ही एक चित्र काढायचं. हां, तुला येतं ना मराठी? तू एक चित्र काढायचं. हां, आणि मग तुम्ही ओळखलं बाबा ते चित्र, तर या माऊलीला बाजूबंद मिळणार आहे. हां, बघूया बाबा ओळखतायत का? काय आहे बाबा? मोबाईल आहे. मोबाईल आहे. अभिनंदन. काय बरोबर ओळखलं. सुंदर चित्र काढलंस बाळा तू. वा वा वा. झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला तुम्हाला. अभिनंदन. लागूबंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा कोणाची मागणार? आई बाबांना. आई बाबांना का हो? असंच त्यांचं ऐकत नाही कधी कधी म्हणून. तुम्ही सॉरी कोणाला म्हणणार? आई बाबा. तुम्ही पण आई बाबांना का हो? ऐसा गुस्से में रहते तो उसको थोड़ा सारे बोलेगा तो अच्छा लगेगा ना. वहिनी खूप कष्ट करताय. हो.
पण हा कष्ट करत असताना स्वतःची काळजी घ्या, हा कारण या धावपळीमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. ही प्रार्थना आहे. हो इतकं काम करणाऱ्या, इतकं कष्ट करणाऱ्या माऊलींनी जर स्वतःची काळजी घेतली तर त्या स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा खूप आनंद देऊ शकतील आणि अजूनही त्यांना खूप गोष्टी करायच्या आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि त्यांनी एक गोष्ट मगाशी उल्लेख करताना खूप छान सांगितली की मला अजूनही माझ्यावरती लोन आहे ते फेडायचं आहे. त्यामुळे त्यांची जी वृत्ती आहे ती ज्याच्याकडून जे घेतलं आहे ते त्यांना परत करायचं आहे आणि त्यासाठी त्या अहोरात्र कष्ट करत आहेत. तुमचे कष्ट, या कष्टाला नक्की फळ मिळेल. तुम्हाला दिवसेंदिवस खूप यश मिळेल ही प्रार्थना. हो हो आता इतकं कष्ट करणाऱ्या या माऊलीचा आपण पैठणी देऊन सन्मान करणार आहोत. दिवसभराची धमाल, मजा, मस्ती या आनंदाच्या प्रसंगी हा आठवणींचा अल्बम झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. वैदिनं मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. असेच हसत राहा आणि कायम भरपूर सुख तुमच्या घरात येऊ दे. स्वतःची काळजी घ्या असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.